हॅलो स्टुडंट्स. आज महाराष्ट्र सीईटी सेलनी आज बी फार्मसी आणि फार्म डी ची ऍडमिशन नोटीस जी आहे ती रिलीज केलेली आहे. तर त्या नोटीस मध्ये काय काय दिलेलं आहे तर ते आपण डिस्कस करूया. ओके. याच्यामध्ये जे आहे बी फार्मसी आणि फार्म डी च्या ऍडमिशनचा शेड्यूल जो आहे तो दिलेला आहे. तो याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेटचे कॅन्डिडेट्स जे आहेत ते अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर अदर देन महाराष्ट्र स्टेटचे जे कॅन्डिडेट आहेत ते अप्लाय करू शकतात. तर त्यांच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो दिलेला आहे. तसंच सेम फार्म डी साठी दिलेला आहे की फार्म डी साठी महाराष्ट्राचे कॅन्डिडेट कुठले अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर ऑल इंडिया कॅन्डिडेट्स म्हणजे अदर स्टेटचे कॅन्डिडेट्स जे आहे ते पण अप्लाय करू शकतात. ठीक आहे. त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन जे आहे रजिस्ट्रेशन फीज दिलेली आहे. आता यामध्ये रजिस्ट्रेशन फीज मध्ये ज्या स्टुडंट्सनी सीईटीला ऑलरेडी रजिस्टर्ड केलं होतं, ओके, म्हणजे जे सीईटीची एक्झाम दिलेली आहे ज्यांनी, तर अशा स्टुडंटला इथे जे ऍप्लिकेशन फीज आहे ती पे नाही करायची आहे. त्यांना डायरेक्टली फॉर्म जो आहे तो फिल करता येईल. पण ज्यांनी सीईटीची एक्झाम दिली नाहीये तर त्यांच्यासाठी जे ऍप्लिकेशन फीज आहे ती 1000 रुपीज आहे जनरल कॅटेगरीसाठी, मीन्स ओपन कॅन्डिडेटसाठी. आणि जे अदर कास्टचे कॅन्डिडेट्स आहेत जसं एससी, एसटी, विजे, एनटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, तर यांच्यासाठी जी ऍप्लिकेशन फीज आहे ती 800 आहे. ओके. सो आता शेड्यूल जो आहे तो कसा आहे की आपली जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ऍप्लिकेशनचं ते 7 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. ओके. म्हणजे म्हणजे आजपासून जे आहे रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे आणि याची जी लास्ट डेट आहे ती 14 आहे. ओके. 14 तारखेच्या आधीच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. बट थोडं कसं होतं जेव्हा साईट स्टार्ट होते किंवा रजिस्ट्रेशनची डेट असते तर पहिल्याच दिवशी रजिस्ट्रेशन करण्याचं थोडंसं टाळा. त्याच्यामध्ये काही टॅब्स किंवा काही लिंक जे आहेत ते ओपन होत नाही. तर 1-2 दिवस जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन जे आहे ऑनलाईन ते स्टार्ट करू शकता. पण आपल्याला 14 तारखेच्या आधी रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट करावं लागेल. त्याच्यासोबतच तुमचे जितके पण डॉक्युमेंट्स आहेत, जे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात, ते तुम्हाला अपलोड करायचे आहे. ओके. आता ही जी डेट आहे रजिस्ट्रेशनची ही पुढे एक्सटेंड होऊ शकते. ओके. म्हणजे 14 जी सांगितलेली आहे आपल्याला लास्ट डेट, तर ती पुढे एक्सटेंड पण होऊ शकते. बट त्याची वाट न बघता 14 तारखेच्या आधी आपल्याला रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन आहे ते 8 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. ओके. 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत. याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तुम्ही 2 प्रोसेसनी जाऊ शकता. एक तर ऑनलाईन प्रोसेस किंवा मग ऑफलाईन प्रोसेस. ओके. सो मला असं वाटतं की तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते सिलेक्ट करावं. कारण की लगेच तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते होऊन जातं. जसं तुम्ही जे पण स्लॉट घ्याल, कुठलं पण कॉलेज जेव्हा तुम्ही घ्याल एफसी सेंटर आणि जो पण स्लॉटला जाल तुम्ही त्या कॉलेजला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, तर लगेच तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते होऊन जातं. ऑनलाईनला कसं राहतं की थोडा वेळ लागतो, म्हणजे कधी होईल तुम्हाला चेक करत राहावं लागतं की झालं की नाही व्हेरिफिकेशन. ओके. बट ऑफलाईनला कसं आहे की जसं तुम्ही सेंटरला जाल तिथे व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट जे आहे ते देऊन देतील. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी डेट आहे ती 8 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले होणार आहे 18 तारखेला. ओके. सो 18 तारखेला जी आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. त्याच्यानंतर जे ग्रीव्हियन्सेस आहेत त्याच्यासाठी टाइम दिलेला आहे 19 ते 21. जे 19 तारखेपासून 21 तारखेपर्यंत जितके पण काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील की तुमचं काही चुकलं असेल, नाव चुकलं असेल, जेव्हा मेरिट लिस्ट येते त्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर ते ग्रीव्हियन्सेस तुम्हाला या पिरियडमध्ये क्लिअर करावे लागतात. आणि मग ग्रीव्हियन्सेस झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते डिस्प्ले होणार आहे. तर त्याची जी डेट आहे ती आहे 23 तारीख. ओके. म्हणजे 23 जुलैला. पण जर रजिस्ट्रेशनची डेट अजून एक्सटेंड झाली तर फायनल मेरिट लिस्टची डेट जी आहे ती सुद्धा एक्सटेंड होईल. ओके. बट आपल्याला जी पण डेट दिलेली आहे 14 तारीख रजिस्ट्रेशनची लास्ट डेट, तर त्याच्या आधी आपल्याला रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. ओके.
आणि त्याच्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत कॅन्डिडेटसाठी. जसं की जे कॅन्डिडेट्स SC, VJ, NT जे पण OBC, SBC या कास्टला बिलॉंग करताय, त्यांच्याकडे ते जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, ओके, किंवा जे आपण कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणतो, तर ते कुठल्या डेटचं असायला पाहिजे, की ते व्हॅलिड असायला पाहिजे अप टू 31 मार्च 2026, ओके. म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंतचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर जे पण तुम्ही रिसिप्ट अटॅच करणार आहे, सपोज आता ज्यांचे नॉन क्रिमिलियर आहे किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, ज्यांनी अप्लिकेशन टाकलं आहे त्याच्यासाठी, तर ते अजून आलेलं नाहीये, बट तुम्हाला त्याची रिसिप्ट मिळालेली आहे. तर तुम्ही ती रिसिप्ट जी आहे ती अपलोड करू शकता डॉक्युमेंट्सच्या लिस्टमध्ये, ओके. बट जेव्हा तुम्ही जेव्हा तुमचा 4th राउंड कंप्लीट होईल, म्हणजे जेव्हा तुमची ऍडमिशन होईल, त्या टाइमला तुम्हाला, जेव्हा तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करणार, तर त्या टाइमला तुम्हाला ओरिजिनल तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते तिथे द्यावं लागेल. आणि ते जर तुम्ही नाही देऊ शकलात, तर तुमची ऍडमिशन जी आहे ती कॅन्सल होईल. सो जितके तुम्ही रिसिप्ट अपलोड करत असणार, तर लक्ष ठेवायचं की त्या रिसिप्टचे जे डॉक्युमेंट्स आहे, ते राउंड कंप्लीट होण्याच्या आधी किंवा तुम्हाला अलॉटमेंट मिळण्याच्या आधी ते डॉक्युमेंट तुमच्या हातात असायला हवं. ओके. तर हे होतं आपलं शेड्यूल. ज्यांना पण रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यांनी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ओके. तुमची पूर्ण प्रोसेस जी आहे, ऑनलाईन ऍक्टिव्हिटी जितकी पण आहे, ऑप्शन फॉर्म, तुमचं कॉलेज सिलेक्शन, त्याच्यानंतर तुमची जे प्रेफरन्स लिस्ट आहे कॉलेजेसची, ती सर्व तुम्हाला करून देण्यात येईल. ओके. तो ज्यांना कोणाला काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे, त्यांनी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा.